अब्बो काय ही गर्दी. बाळासाहेब थोरात यांनी एक सल्ला दिला की बँकेच्या निवडणुका, जिल्हा बँकेच्या निवडणुका ह्या राजकारण विरहित व्हायला पाहिजे. त्यामुळे ही बँक आणि शेतकरी यांचं जे नातं आहे ते जिव्हाळ्याचं नातं आहे. ह्या नात्याला धरून थोरात साहेबांनी सल्ला दिला असेल, परंतु थोरात साहेब आणि शेतकरी यांना सैनिक समाज पार्टीतर्फे विचारणा करण्यात येत आहे, सल्ला देण्यात येत आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत राजकारणाची नशा चढलेल्या लोकांना असा सल्ला पेलवल का? या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीकरता राजकारणातील भ्रष्टाचारी 90% वंशवादी लोक कामाला लागले आहेत. हे लोक जे कामाला लागले आहेत यांना बँक, जिल्हा लेवलची बँक, महाराष्ट्र लेवलची शिखर बँक याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायचा नाही, तर हे लोक ग्रामपंचायतमध्ये इंटरेस्ट घेणारे लोक आहेत. आणि हे राजकारणात विरहित निवडणूक होऊ देतील का? कदापि नाही. याच्यासाठी एकमेव उपाय, रामबाण उपाय सैनिक समाज पार्टीकडे आहे. सैनिक समाज पार्टीने या उपायाचा पुरेपूर फायदा घेणार आहे. समाज घेणार आहे, शेतकरी घेणार आहे. 2029च्या निवडणुकीमध्ये, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सर्व गुन्ह्याला बाशिंग लावणारे जे असतील त्यांना सत्तेबाहेर फेकण्यासाठी सैनिक समाज पार्टीने एक हंटर उपसलेला आहे. आणि ते हंटर मतदाराच्या हातात दिला आहे. आणि ते हंटर म्हणजे मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे 2029च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी ठरवलेलं आहे, महाराष्ट्रातील तमाम सुज्ञ मतदारांनी ठरवलं आहे की फक्त सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून द्यायचा आहे. हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्यासाठी मतदारांनी फक्त सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या निर्धार केलेल्या मतदारांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.